नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलच्या सर्व मित्रांना माझा नमस्कार. निवृत्तीनंतरच्या आयुष्याला आपण छंद जोपासून चांगले वळण देणार आहोत आणि आज ह्या व्हिडिओमधून मी आपल्याला योग, अध्यात्म आणि चित्रकला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. मित्रांनो, मी हे सर्व आधी केलेले आहे आणि मगच तुम्हाला सांगतो आहे. निवृत्तीनंतर आपण आपल्या दिवसाचं एक छान वेळापत्रक तयार केलं पाहिजे, कारण आपल्या असण्याचा घरातील मंडळींना कोणताही त्रास होता कामा नये, हे लक्षात ठेवा. डॉक्टर नंदू चिरमुले म्हणतात, त्यांच्या एका मुलाखतीत सांगतात की कधी कधी घरातील ही म्हातारी मंडळी घरातल्या लोकांना नकोशी होतात. असे आपल्या बाबतीत घडू नये असं जर वाटत असेल तर छंद जोपासा. आणि म्हणून आपला हा पहिला छंद आहे योग. आपल्या रोजच्या दिवसाची सुरुवात योगाने करावी. आपले वय लक्षात घेऊन योगाची आसने शिकून घ्यावीत. आपल्या शहरात, गावात योग वर्ग असल्यास ऑनलाईन किंवा ऑफलाईनने तो योग वर्ग जॉईन करा. वयाच्या 60नंतर शरीर आधीसारखं साथ देत नाही. सांधेदुखी, थकवा किंवा रात्री शांत झोप न येणे अशा समस्या सुरू होतात. यावर योग हा एक अतिशय रामबाण असा उपाय आहे. योगाचा अर्थ फक्त अवघड आसनं करणं नव्हे. ह्या वयात तुम्ही अगदी सोपी आसनं करू शकता, जसे की वज्रासन, ताडासन, भुजंगासन किंवा काही वेळ फक्त शांत बसून आपण प्राणायाम किंवा अनुलोम विलोम करावे. तसेच ध्यानधारणा करण्याची सवय करावी. जर तुम्हाला योगासने योग्य पद्धतीने पुस्तकातून शिकायची असतील तर पुढील पुस्तके ही उत्तम पुस्तके आहेत. एक योगासन प्रकाश नावाचं पुस्तक आहे, योगगुरू लोंढे गुरुजी. हे पुस्तक अत्यंत सोप्या मराठीमध्ये चित्रांसह दिलेलं आहे. आरोग्यासाठी योग, B.K. अय्यंगार यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकाचा हा मराठी अनुवाद केलेला आहे. प्राणायाम आणि स्वास्थ्य, स्वामी रामदेव यांचे हे फक्त श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि प्राणायाम हे शिकण्यासाठी उत्तम पुस्तक आहे. मित्रांनो, रोज सकाळी फक्त 20 ते 30 मिनिटे योग केल्याने काय फायदे होतील ते आपण बघूया. एक तर शरीरातील लवचिकता वाढेल, रोज रक्ताभिसरण चांगले होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा फायदा म्हणजे दिवसभर शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा, एनर्जी तुम्हाला जाणवेल. म्हणून अगदी उद्यापासूनच सकाळी उठून हलकासा योग करायला नक्की सुरुवात करा. मित्रांनो, हे आहे फाईन 5 फिटनेस सेंटर. या ठिकाणी तुम्हाला आमचे योगगुरू श्री अमेय पाटील हे अतिशय सुंदर पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने योगाचे वर्ग घेतात. आपण बघू शकतात, त्यांचा नंबर दिलेला आहे. या नंबरवर आपण त्यांना कॉल करू शकतात. कल्याणात असाल तर कल्याणमध्ये तुम्ही येऊ शकतात. ऑफलाईन आणि ऑनलाईन तुम्हाला जर हा क्लास जॉईन करायचा असेल तरी देखील तुम्ही जॉईन होऊ शकतात. हे आमचे अमेय पाटील सर आम्हाला योग शिकवतात. तर योग म्हणजे फक्त 1 तास व्यायाम करतो असं योग नाही आहे. जर तुम्ही बघितलं तर आजपासून 50-60 वर्षापूर्वी जे आजार नव्हते ते आता हळूहळू वाढत चालले. प्रत्येक 10 पैकी 6 ते 7 जणांना BP आहे, डायबिटीज आहे. हे कशामुळे? तर चुकीची जीवनशैली हे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. तर ही चुकीची जीवनशैली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात एक मोठा भाग म्हणजे कुठलेही शारीरिक हालचाल नसणे. आणि म्हणून योग जो आहे तो आपल्या आयुष्यातला, आपल्या जीवनशैलीतला एक भाग झाला पाहिजे. फक्त 1 तास योग असं नाही, शारीरिक हालचाल असं नाही, तर पूर्ण दिवसभरच त्या पद्धतीने आपण एक योगिक लाईफस्टाईल जी आपण म्हणतो ती ॲडॉप्ट केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे जो योगाचे रेग्युलर क्लास असतात, रेग्युलर योगा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याने बरंच आपल्या आयुष्यात शारीरिक आणि मानसिक याच्यात फरक दिसू शकतो आपल्याला. धन्यवाद सर. आता निवृत्तीनंतर आपल्याला मंडळी दुसऱ्या छंदाकडे वळायचं आहे. जशी योगाची गरज असते आपल्या शरीराला, तशीच किंबहुना त्याहूनही जास्त गरज आपल्या मनाला असते. आणि मनात
च्या ह्या शांतीचा मार्ग जातो तो म्हणजे अध्यात्माकडे. अध्यात्म म्हणजे सर्व काही सोडून संन्यास घेणे नव्हे, तर अध्यात्म म्हणजे आयुष्यभराच्या धावपळीनंतर स्वतःच्या मनाशी मारलेली एक सुखद सुसंवादी मिठी आहे. वर्षानुवर्ष ऑफिसचं टेन्शन, मुलांची जबाबदारी आणि हा संसाराचा गाडा ओढताना आपल्या मनावरती एक नकळत थकवा साचलेला असतो. निवृत्तीनंतरचा हा काळ तो थकवा दूर करण्याची एक सुवर्ण संधी आहे. आता आपल्याकडे वेळ आहे, अशा वेळी आपल्याला योग्य वाटेल, मनाला भावेल अशी धार्मिक ग्रंथांचे सकाळी किंवा संध्याकाळी आपण शांत चित्ताने वाचन करावे. मग त्यात ज्ञानेश्वरी असेल, दासबोध किंवा भगवद्गीता असेल, आणि नियमितपणे दररोज हरिपाठाचं वाचन आपण केलं पाहिजे. आपल्या आवडीच्या संतांचे विचार वाचताना, त्यांच्या ओव्यांचे अर्थ समजून घेताना मनातील सर्व नकारात्मक विचार, भविष्याची चिंता कुठल्या कुठे पळून जाते. भक्तिगीत व भावगीतेही हळूहळू आपण ऐकत राहिली पाहिजे. तुम्हाला अजूनही मन प्रसन्न करायचे असेल तर आपल्या परिसरातील भजनी मंडळात किंवा सत्संगाला जायला सुरुवात करा. जेव्हा आपण 4 समवयस्क लोकांसमोर किंवा त्यांच्यासोबत बसून टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनाम घेतो, तेव्हा मिळणारा आनंद हा करोडो रुपयांपेक्षाही मोठा असतो. विठ्ठलाच्या चरणी, देवाच्या चरणी लीन होताना शरीरातील सर्व वेदना विसरल्या जातात. म्हणून दरवर्षी हजारो संख्येने वारकरी मंडळी पायी पंढरीची वारी करतात. आणि मंडळी, निवृत्तीनंतर जगण्याची एक युक्ती मी तुम्हाला सांगतो, ती अंमलात आणा. नोकरीत तुम्ही तुमचं डोकं वापरलं, मान्य आहे, परंतु आता मात्र यापुढे हृदयाचा वापर करा. जास्तीत जास्त तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे डोळे बंद करून शांत बसा आणि नामस्मरण करा. यामुळे मनाला एक अथांग शांतता लाभेल. रात्रीची झोप सुखाची होईल आणि सकाळी उठताना एक वेगळाच उत्साह शरीरामध्ये जाणवेल. म्हणून मंडळी, निवृत्तीनंतरच्या ह्या डावात अध्यात्माची कास धरा. डोळे बंद करून त्या परमेश्वराचे आभार माना की त्यांनी आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक दिवस तुम्हाला सणासारखं वाटू लागेल. आपण आता ह्या व्हिडिओतील 3ऱ्या छंदाकडे वळणार आहोत आणि तो 3रा छंद आहे चित्रकला. माझ्या अतिशय आवडीचा हा विषय आहे. नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्त झाल्यावर आपल्याला छंद जोपासणे फार गरजेचे आहे. निवृत्तीनंतर चित्रकला म्हणजेच पेंटिंगचा छंद हा कसा जोपासायचा आणि त्यातून मनाला नवा आनंद कसा मिळवायचा ते आपण बघू. मंडळी, चित्रकला ही केवळ एक कला नाही, तर ते एक उत्तम मेडिटेशन आहे, एक टेक्निक आहे. निवृत्तीनंतर बऱ्याचदा येणारा एकटेपणा किंवा रिकामेपणा दूर करण्यासाठी चित्रकला खूप मदत करते. जेव्हा तुम्ही रंगांचा ब्रश हातात घेतात तेव्हा तुमचे मन एकाग्र होते. यामुळे ताणतणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो. चित्रकलेमुळे मेंदू सक्रिय राहतो आणि स्मरणशक्ती देखील सुधारते. रंगांच्या दुनियेत रमल्यामुळे मनाला मिळणारा आनंद हा शब्दातीत आहे. माझा स्वतःचा असा अनुभव आहे आणि म्हणून मी येथे सांगतो की माझ्या चित्राच्या छंदाची सुरुवात मोठी गमतीशीर झालेली आहे. लहानपणी शाळेत चित्रकलेच्या 2 परीक्षा मी दिल्या आणि उत्तम चित्र लहानपणी काढत होतो. आमच्या घरात मोठ्या भावाचा साईनबोर्ड पेंटिंगचा असा व्यवसाय होता. त्यामुळे
त्या व्यवसायाला मी मदत करत होतो. पण वयाच्या 16व्या वर्षी शिक्षण घेतलं. पुढे मग 10वी नंतर चित्र काढणं पूर्णपणे सुटलं. मध्ये नोकरी, संसार आणि निवृत्ती अशी 55 वर्षे गेली. आणि वयाच्या 72व्या वर्षी, लक्षात घ्या, 72व्या वर्षी हातात ब्रश घेतला आणि ती सुरुवात एक मोठी गमतीशीर होती. आणि त्या गमतीशीर सुरुवातीची जी मजा आहे ती माझी पत्नी सौ चारू वैद्य हिच्या तोंडूनच तुम्ही ऐका. नमस्कार मंडळी, मी सौ चारू वैद्य, वैद्य सरांची मिसेस. एके दिवशी आम्ही गोदरेज हिलला एका कामासाठी गेलो होतो. परत येताना थोडंसं अंतर पायी चालत आलो. पायी येत असताना आम्हाला एक स्टुडिओ दिसला, कलाकार आर्ट स्टुडिओ. आम्हाला खूप आनंद झाला. काय आहे बघूया तरी, कुतूहलाने आत गेलो तर आतमध्ये भाविका मंगनानी म्हणून एक मुलगी बसलेली होती. आम्ही सहज तिच्याकडे चौकशी केली की काय आहे, तर तिने सांगितलं की माझा हा आर्ट स्टुडिओ आहे, मी स्वतः चित्र काढते, स्वतःची प्रदर्शनं भरवते मोठमोठ्या हॉटेल्समध्ये आणि मी चित्र शिकवते सुद्धा. मग यांना खूप आनंद झाला, कारण यांच्या मनात लहानपणापासून एक इच्छा होती की जे आर्ट कॉलेजला जायचं, पण ते तर काही जमलं नाही. पण वयाच्या 72व्या वर्षी जवळजवळ तिला विचारलं आम्ही की यांचं वय 72 आहे, तुला त्यांना शिकता येईल का? तर तिने सांगितलं नक्की, मी त्यांना शिकवीन. तिच्याकडे सुंदर टेबल, एक चित्रकलेचा स्टँड, सगळे रंगसुद्धा ती देते आणि शिकवते सुद्धा. अशा पद्धतीने त्यांनी तिथे शिकायला सुरुवात केली. काही 7-8 चित्र तिच्याकडे काढली. सुरुवात करायचे आणि एक एक चित्र काढायला साधारण 7 ते 8 दिवस लागायचे आणि त्या 7-8 दिवसात ते चित्र पूर्ण व्हायचं. असे 7-8 चित्र त्यांनी तिथे तिच्या देखरेखीखाली आणि शिकवणुकीखाली पूर्ण केले. त्यानंतर मात्र त्यांनी घरी काढायला सुरुवात केली आणि वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी जवळजवळ 35 चित्र स्वतः काढले आणि एक सुंदर प्रदर्शन आम्ही भरवलं होतं. त्या प्रदर्शनाला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आजही त्यांचा तो छंद चालू आहे. ते जोपासत आहेत. रोज नियमितपणे थोडं ना थोडं चित्र काढणं त्यांचं चालू असतं. करमत नाही असं म्हणण्याची वेळ काही त्यांच्यावर येत नाही. विविध छंदांमुळे त्यांचा वेळ अतिशय आनंदात आणि मजेत जातो. तुम्ही देखील असं काहीतरी करा की ज्याने आपलं जगणं सहज आणि सुलभ सोपं होईल, असं करा. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या पेंटिंगला, ड्रॉइंगला सुरुवात करू शकतात. हे एक सोपं पुस्तक आहे. हे ग्रेड एक्झामिनेशनसाठी आहे आणि आपण ते चित्र बघू शकतात. अशा रीतीने तुम्ही चित्र बघा, आपण चित्र काढा. शेडिंग दिलेली आहे. शेडिंग पद्धतीने शेड काढता येईल तुम्हाला. त्यानंतर हे पुस्तक आणा आणि सुरुवात करा. आणि त्यानंतर मी स्केचबुक जे आहे, हे मिलिंद मुळीक यांचा स्केचबुक आहे, हे तुम्ही आणा. त्याच्यामध्ये सुंदर असे स्केचिंग केलेले आहे पेनने, पेन्सिलीने. त्याचा उपयोग तुम्हाला नक्की तुमच्या ड्रॉईंगसाठी होणार आहे. हे चित्र बघा. या ठिकाणी तर हे पेन्सिल स्केचिंग आहे. या ठिकाणी तुम्हाला एक चित्र तुम्ही बघू शकतात असं काढलेलं आणि तुम्ही त्या शेजारच्या पानावरती चित्र स्वतः काढू शकतात. हे चित्र बघा आणि त्याच्यावरून हे चित्र तयार करा. आणि तुमचं एकदा चित्र चांगलं यायला लागलेत की तुम्ही वॉटर कलरमध्ये मिलिंद मुळीक यांचं हे पुस्तक विकत घेऊन ही सुंदर चित्र तुम्ही त्यात काढू शकतात. मी काढलेली आहेत आणि या चित्रावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी छान येतील यात शंका नाही. अशा रीतीने तुम्ही डेव्हलप करा तुमचं सर्व ड्रॉईंगचं विषय. असं स्केचबुक मिळतं. हे स्केचबुक तुम्ही आणा, पेन्सिली आणा आणि आजच तुमचं सुरू करा. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा
सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. पुढील व्हिडिओसाठी मी आत्ताच तुम्हाला माझ्या या व्हिडिओतनं आमंत्रण देतो आहे. धन्यवाद.